त्र्यंबकेश्वरमध्ये एका साधूची हत्या. नाशिक येथे तीर्थक्षेत्र त्र्यंबकेश्वरमध्ये हल्लेखोराच्या मारहाणीनंतर 52 वर्षीय साधूचा जागीच मृत्यू झाल्याची मोठी बातमी समोर आली आहे. सदर हत्येचा त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाल्याने आखाड्याचे महंत आक्रमक झाले आहेत. त्र्यंबकेश्वर येथील आखाडा परिषदेने पोलिसांकडे साधूच्या मारहाणीचे CCTV पुरावे देऊन सुद्धा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. तर नशेखोराच्या मारहाणीत साधूचा मृत्यू झाल्याचा त्र्यंबकेश्वरमधील आखाड्याच्या महंतांनी आरोप केला आहे. नाशिकसारख्या देवभूमीत या घटनेनंतर आणि कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकनगरीतील दारू दुकाने बंद करण्याची साधू महंतांची मागणी साधू महंतांनी केलेली आहे. काल त्र्यंबकेश्वरमध्ये सकाळी साधारणतः 9 वाजता एका व्यक्तीची, ज्यांचं नाव आहे प्रभाकर सदाशिव भोटे, वय 52, यांच्या मृत्यूबद्दल पोलीस स्टेशनला माहिती मिळाली. त्यानुसार त्र्यंबकेश्वर पोलीस स्टेशन येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. त्या तपासादरम्यान हे निदर्शनास आले आहे की सदर व्यक्तीला एका अज्ञात व्यक्तीने बुक्क्यांनी मारहाण करून त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यानुसार यावेळी आता आम्ही खुनाचा गुन्हा दाखल करून पुढील तपास करत आहोत. आरोपी निष्पन्न करून त्यांना लवकरात लवकर आम्ही अटक करणार. जे आहेत प्रभाकर सदाशिव खोटे, हे 52 वर्षाचे आहेत. ते पिंपळगाव डुकरा, तालुका इगतपुरी इथले राहणारे आहेत आणि ते फिरस्ती असे होते. त्र्यंबकेश्वरमध्ये ते सध्या त्यांचा मुक्काम होता. ठीक आहे, चला. आरोपीचा शोध अजून सर, पण केवळ बुक्केनी अशी मृत्यू कसा होऊ शकतो, म्हणजे काय? हो, ते पोस्टमॉर्टमचा अजून अद्याप रिपोर्ट आपल्याला पूर्ण अहवाल अप्राप्त आहे. पण तपासात हे निदर्शनास आलेलं आहे की त्याला त्या व्यक्तीला मारहाण झाली आहे, त्यामधून त्यांचा मृत्यू झाला. आरोपी अजून प्राप्त नाही आहे. आरोपी अजून अटक नाही आहे. स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक.